या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सन्माननीय डॉक्टर प्रकाश पाटील सर जे डेंटिस्ट म्हणून पिंपरी चिंचवडला माहिती आहेत, त्याचबरोबर डॉक्टर गौरी पाटील मॅडम या दोन्ही कुटुंबांच्या फॅमिलीमध्ये आपण आहोत आणि त्यांचा मुलगा विवेकानंद पाटील जो आज नॅशनल लेवलला आर्चरी ह्यामध्ये करिअर करतोय. सोनल बुंदले मॅडम यांच्या बरोबर त्याचं प्रशिक्षणाचा कालावधी चालू आहे. नमस्कार विवेकानंद. नमस्कार सर. विवेकानंद, तू हे आर्चरी जो गेम आहे, जो खरं तर रुटीन याच्यामध्ये मोडत नाही, इतर अनेक गेम टेनिस किंवा इतर फुटबॉल अशा सारखे जे गेम आहेत तर ते प्राधान्याने खेळतात, तर तुला कशी आवड लागली ह्या आर्चरीची? म्हणजे मी 5वीत असताना आम्हाला शाळेतच हा गेम इंट्रोड्यूस केला गेला होता. त्यामुळे मग त्यानंतर त्यात चांगला परफॉर्मन्स झाल्यामुळे मग त्यातच आवड निर्माण झाली. तुझी शाळेचं नाव काय? ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल. याच्यामध्ये तुला कोणकोणते सरांनी किंवा मॅडमनी प्रमोशन केलं किंवा? म्हणजे मेनली तर सोनल मॅडमच होत्या पूर्ण याच्यामध्ये. त्यांनी स्टार्टिंग पासून आतापर्यंत पूर्ण मार्गदर्शन दिलं होतं. कोणकोणत्या लेवलला तू खेळलेला आहेस? म्हणजे पहिले डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल. यावर्षी नॅशनलला मेडल मिळवण्याचा प्रयास चालू आहे. याच्यामध्ये तू आता जे हे दाखवलंस, तुझं इन्स्ट्रुमेंट, त्याची कॉस्ट पण भरपूर आहे आणि कंपाऊंड स्वरूपाचं आहे, तर ह्याच्या अगोदर कोणतं इन्स्ट्रुमेंट तू वापरलं होतं? म्हणजे स्टार्टिंगला इंडियन बो वरती मी सुरू केलं होतं 2-3 महिने. मग त्यानंतर कंपाऊंड वरच कंटिन्यू केलं. त्याच्या आधी याच्या आधीचा मॉडेल होता कंपाऊंड बोचा. मग त्याच्यावरती दोन वर्ष गेलं. मग त्यानंतर हा बो घेतला. मग आता चालू. याच्यामध्ये सरावाचा तुझा टायमिंग काय असतो? कशा पद्धतीने सराव? स्कूल असेल तर सॅटर्डे संडे आणि सुट्टी असेल तर मग डेली प्रॅक्टिस होते. स्कूलचा टायमिंग म्हणजे स्कूलचा टायमिंग काय आणि प्रॅक्टिसचा टायमिंग काय? म्हणजे स्कूलचं टायमिंग 8 to 2:30 असतं. त्यामुळे त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी असं प्रॅक्टिस करतो मी, किंवा सॅटर्डे संडे मग फुल डे. मग तुझं जो प्रॅक्टिस आणि अभ्यास ह्याचं कसं समन्वय साधतो किंवा कसं तू मॅनेजमेंट करतो? म्हणजे जेवढा वेळ आता समज सकाळी प्रॅक्टिस केली आपण तर संध्याकाळी अभ्यास करायचा, जर संध्याकाळी प्रॅक्टिस केली तर मग सकाळी अभ्यास करायचा. ओके. आज तू नॅशनल लेवलला तुझं मानांकन झालेलं आहे. आता तुला माहितीच असेल की इथला एक एशियन लेवलला स्तरावरती खेळतोय, तर त्याच्याविषयी तू काय सांगशील? अजय महाशिकरे तो म्हणजे आम्ही दोघांनी प्रॅक्टिस एकत्र, म्हणजे त्यांनी थोडी आधी केली माझ्यापेक्षा, चालू केली होती प्रॅक्टिस. आम्ही दोघं एकाच कोचिंग मध्ये जायचो. खूप 3-4 वर्ष झाली मी त्याला ओळखतोय आणि अजून पण आम्ही प्रॅक्टिस एकत्र करतो. म्हणजे अजय महाशिकरे जो एशियन लेवलला आता चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्याबरोबर तू प्रॅक्टिस करतोय, तर तुला असं वाटतं का की तू सुद्धा त्याच लेवलचा परफॉर्मन्स देऊ शकतो आणि ऑलिम्पिक किंवा एशियन लेवलला तू तुझं मानांकन सिद्ध करू शकतो, असं वाटतं तुला? हो, म्हणजे आता समज एक करू शकतो तर मी पण करू शकतो. ओके. निश्चितच विवेकानंद, तुझं जे खरं तर धडाडी आणि जिगर जी आहे तर तीच तुला तुझ्या ऑलिम्पिक लेवलला घेऊन जाईल अशी मी या ठिकाणी NSCC स्पोर्ट्सच्या वतीने आशा व्यक्त करतो. या ठिकाणी डॉक्टर पाटील सरही उपलब्ध आहेत, जे विवेकानंदचे वडील आहेत आणि त्यांनी खरं तर ह्याचा निर्णय घेतला असणार आणि म्हणूनच विवेकानंद या ठिकाणी या गेममध्ये हे करतात. सर, तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेतला की स्पोर्ट्समध्ये त्यांनी करिअर करावं? कारण डॉक्टरांची मुलं शक्यतो डॉक्टर होतात, तर काय तुम्हाला कसा निर्णय घेतला? नाही, माझं असं काही नाही म्हणणं की त्यांनी स्पोर्ट्स कसं करावं, पण माझं म्हणणं होतं की फक्त अभ्यास नको करायला, त्याच्याबरोबर थोडं स्पोर्ट्स पण असावं. पण बघता स्पोर्ट्स मेन झाला आता करिअर आणि त्याला त्यात आवड निर्माण झाली, त्यात परफॉर्मन्स चांगला झाला, म्हणून आम्ही म्हटलं की फील्ड गेम्स बरे आहेत नाही ते, म्हणजे आपल्या कम्प्युटर गेम्स किंवा मोबाईलच्या गेम्सपेक्षा फील्ड गेम्स बेटर, म्हणून आम्ही त्याला प्रोत्साहन दिलं की ठीक आहे. फक्त आर्चरी हा आता सध्या आम्ही कंटिन्यू करत आहोत, पण तो बाकीचे गेम छान खेळतो, बॅडमिंटन, फुटबॉल,
स्केटिंग. मग आर्चरीमध्ये त्याने बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह लेवलवरती चांगला परफॉर्मन्स झाला, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्येच जास्त आता कॉन्सन्ट्रेट करत आहोत. सर, पण तुम्ही डेंटिस्टमध्ये जवळजवळ बऱ्याच देशामध्ये संशोधनात्मक साठी जाऊनही आलाय आणि तुम्हाला मुलगा सुद्धा तुमचा हा डेंटिस्टमध्ये यावा असं वाटत असताना मग हे फील्ड तुम्हाला म्हणजे अडथळा वाटत नाही का? नाही, तसं काही नाही. स्पोर्ट्स फिटनेस ठेवून तो बाकीचं करिअर करू शकतो. म्हणजे स्पोर्ट्स हे करिअर ठेवून he can do whatever he likes in other profession also. He can become a dentist and still become an archer. So there is no restriction ki he has to exclusively be as a archer. Wow. He can become both dentist as well as archer. ओके. निश्चित तुमचं व्हिजन आणि विचार चांगले आहेत, त्यामुळं विवेकानंदला पुढं स्कोप भेटण्याची शक्यता चांगली आहे असं वाटतं. धन्यवाद सर. या ठिकाणी विवेकानंदची मम्मी डॉक्टर गौरी मॅडम ह्याही या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांनी खरं तर ह्याच्या विवेकानंदच्या करिअरसाठी चांगला हे केलंय, प्रयत्न केलाय. त्या स्वतः त्याच्यासाठी धावपळ करून सायकोलॉजी हा स्पोर्ट्स सायकोलॉजीकडे सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे. म्हणजे एक विजनरी जो पार्ट आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. मॅडम, आज तुम्ही त्याच्या विवेकानंद एकटाच तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही डॉक्टर सोडून या ठिकाणी स्पोर्ट्समॅन घडवण्याची प्रक्रिया घडवताय, तर सुरुवातीला काय इतर लोकांचं ऑब्जेक्शन नाही आलं का की कशाला खेळामध्ये देत आहे प्राधान्य, डॉक्टर का नाही बनवत? नाही, असं काही नाही. अजून तो पुढे काय बनेल हे आपण सांगू शकत नाही आताच. पण सुरुवातीला खरं तर त्याला स्पोर्ट्स मध्ये घालायचं कारण म्हणजे आमची संध्याकाळची ओपीडी असताना तो कुठेतरी एंगेज राहावा, टीव्ही पाहत बसू नये या एका इंटेन्शनने आम्ही त्याला सुरुवातीला स्पोर्ट्स मध्ये घातलं होतं. पण त्यांनी त्याच्यामध्ये चांगली चमक दाखवली. आता बघूया तो त्याचा पुढे परफॉर्मन्स कसा दाखवत आहे. मॅडम, तुम्ही त्याच्यासाठी खास MA सायकोलॉजी हा विषय पण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचं BA लेवलचं पण प्रशिक्षण पूर्ण केलंय. आज खरं तर अशा पद्धतीच्या प्रशिक्षणाची भारताच्या लेवलला खूप गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही इतर काही ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याशी काही संपर्क किंवा कसा साधलाय, किंवा आता तुम्ही जे सायकोलॉजिकल एज्युकेशन घेताय तर ते कुठे घेताय? मी आता सर हे म्हणजे साईड बाय असंच मुक्त विद्यापीठातून मी BA सायकोलॉजी पूर्ण केलंय. आता MA करतेय सध्या. याच्यामध्ये इंटेन्शन एकच होतं की आता आपण टीव्हीवरती वगैरे लाईव्ह प्रोग्राम पाहतो मुलांचे आणि त्या इलिमिनेशन राऊंडला जेव्हा मुलं बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या आईवडिलांची जी मनस्थिती असते ते त्या मुलांच्या मनावरती फार परिणाम होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा एखादा स्पोर्ट्समन आहे तर त्यांनी ते आपली हार जीत तेवढ्याच याने ते स्पोर्टिंगली ऍक्सेप्ट केली पाहिजे. तर अशा दृष्टीने पुढे मग या मुलांचं माइंड तसं डेव्हलप झालं पाहिजे असा काहीतरी पुढे करण्याचा विचार आहे माझा. आता त्यात विवेकानंदमुळे मला बरंच काही शिकायला मिळतं. म्हणजे बऱ्याचशा आता आपल्या वेळेला या सगळ्या गोष्टी नव्हत्या. आता त्याच्यामुळे मला स्टेट लेवल, नॅशनल लेवलच्या मॅचेस कशा होतात, मुलं कसे परफॉर्म करतात, कसे बाकीची परिस्थिती असते, हे सगळं मला त्याच्यामुळे फार शिकायला मिळालं, पाहायला मिळालं. म्हणजे मुलांना आईवडिलांच्यामुळे मिळतं तर तसं मुलामुळे तुम्हाला शिकायला मिळालं असं? भरपूर शिकायला मिळालं मला त्याच्यात. मॅडम, तुम्ही खरं तर खूप बिझी शेड्यूल आहे, डॉक्टरांचं वैद्यकीय व्यवसाय चांगल्या दर्जाचा आहे, तर तुम्ही ह्या व्यवसायातून कसा वेळ काढून कसं नियोजन केलंय त्याचं? नाही सर, त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी प्रायोरिटी क्लिनिकपेक्षा नेहमीच मुलगा प्रायोरिटी आहे. आणि जेव्हा आता आपण पाहतो की म्हणजे आई वडीलच मुलांना पूर्णपणे जेव्हा सपोर्ट करतात तेव्हाच ते चांगले फ्लरिश होऊ शकतात पुढे मुलं. तर त्या दृष्टीने आपण आपला सपोर्ट त्यांना कायम द्यायचा. आणि माझं स्वतःचं एक असं तत्व आहे की कुठलीही गोष्ट असू दे, परीक्षा असू दे, आयुष्य असू दे, एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्याला कधीच असा पश्चाताप वाटला नाही पाहिजे की आपण आणखी थोडं काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून आपण आपल्यापर्यंत 100% प्रयत्न करायचे. बाकी यश देवाच्या हातात असते. निश्चित. मॅडम, हे तुमचं जे योगदान आहे आणि ते संपूर्ण डॉक्टर परिवाराच्या बरोबर क्रीडा क्षेत्रातील परिवाराला सुद्धा निश्चित उपयोगी पडेल आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्र आणि देशाला ऑलिम्पिक मेडल आर्चरीमध्ये मिळण्याची प्रक्रिया घडो अशी मी या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या वतीने आशा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद मॅडम. थँक्यू. आता हे म्हणजे धनुष्यबाण उभं करण्याचं स्टँड. बरं, गुड.
हे स्टेबिलायझर. स्टॅबिलायझर म्हणजे हे काय करतं? वेट मॅनेज करतो. हो का? बोचा वेट वेट बॅलन्स करतो. बॅलन्स करतं, वेट बॅलन्स करतं. बर, हे पूर्ण बार जो आहे का हे साइड वेट बॅलन्स करतो. म्हणजे तो छोटा बार तो साइड वेट बॅलन्स करतो. साईडचं वेट बॅलन्स करतं. बेसिक बो, बेसिक धनुष्यबाण. याला काय कंपाऊंड म्हणतात का? कंपाऊंड. हा त्यातलं त्याला मॅन्युअली म्हणजे थोडं इलेक्ट्रॉनिक नाही, मॅन्युअल का? नाही सॉरी, म्हणजे हा मेकॅनिकल झाला, बाकीचे मॅन्युअल असतो. हा मेकॅनिकल. आता हे जे लावतोय तर ते काय? हे साईड, हा स्कोप. हो का? म्हणजे तिच्यावरून पाहू शकणार आणि स्कोप मधून ते टार्गेट दिसू शकतं तुला. म्हणजे मारल्यानंतर टार्गेट दिसणार आणि हे सगळं झालं आणि तो ॲरो हा तो ॲरो. बरं, मी आता हे कम्प्लीट धनुष्यबाण तयार झाला आणि आता मारण्यालायक झाला. ओके. आणि ह्याचं हे कुठं आहे? ह्याच्यातून पाहणार का तू? त्याच्यातून दिसतं दुर्बीण. ओके, दुर्बीण इथून दुर्बीण. ओके, म्हणजे जो काळा स्पॉट आहे तो काय? तो त्या सेंटर मध्ये मॅच करायचा, मग शूट करायचं. बरं. आणि ह्याच्या खाली काहीतरी दिसतंय. ते बबल, म्हणजे तुमचं बबल टार्गेट म्हणजे बॅलन्स करतं. तुमचा बोस हात सरळ की नाही ते. बरोबर. तिथून हे करतो. गुड. ओके, थँक्यू.